नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीचे काही बरळत असतात. काल ते पुन्हा एकदा बरळले, मराठ्यांसंबंधी बरळले. आता देवेंद्र फडणवीस आणि मराठे यांच्यामध्ये काय प्रकारचं युद्ध आहे हे मला असं वाटतं महाराष्ट्रातली सगळी जनता जाणते. देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये मराठ्यांच्या बद्दल प्रचंड राग आहे. जसे ते पहिला अनाजी पंत होता, मराठ्यांबद्दल राग होता म्हणून संभाजी महाराजांना पकडून दिलं, औरंगजेबाच्या हातामध्ये संभाजी महाराजांना दिलं, संभाजी महाराजांचा तिथे जीव गेला, म्हणजे औरंगजेबानेच मारलाय, पण पकडून देणारा अनाजी पंत हा महाघातक होता. आणि आजही तोच अनाजी पंत हे घातक काम करत आहे. काय म्हणतात देवेंद्र फडणवीस की 80% मराठे हे हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी हिंदुत्ववाद काय आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. हिंदुत्व हा जो शब्द आहे सगळ्यात पहिल्यांदा 1923 मध्ये यांचेच सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी एका पुस्तकामध्ये लिहून ठेवले आणि ते असं म्हणतात की हिंदुत्व ही एक राजकीय विचार प्रणाली आहे, जी विचार प्रणाली कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचा द्वेष या आधारावर अवलंबून आहे. म्हणजे हिंदू म्हणजे कोण, तर जे हिंदू सोडून बाकीच्या सगळ्या धर्माचा द्वेष करतात. म्हणजे जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही ख्रिश्चनांचा द्वेष केलाच पाहिजे, बुद्ध लोकांचा द्वेष केलाच पाहिजे, मुस्लिमांचा द्वेष केलाच पाहिजे, बाकीचे सगळे धर्म त्याच्यामध्ये येतात, असं विनायक दामोदर सावरकर यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे लिहून ठेवलेल्या त्यांच्या त्या गोष्टीचा अर्थ तसा लागतो. त्यांनी हे सुद्धा म्हणलेलं आहे की हिंदू म्हणजे कोण, तर ज्यांची पुण्यभूमी आणि पितृभूमी ही भारत आहे. तर पितृभूमी म्हणजे जे इथे राहतात आणि या भारताला पित्या समान मानतात, आणि पुण्यभूमी म्हणजे ज्या लोकांचे आराध्य दैवत इथे आहे. जसे की मुस्लिमांचे दैवत कुठे आहे, मक्के मदिनाला आहे. बौद्धांचं कुठे आहे, लुंबिनीला नेपाळमध्ये आहे. ख्रिश्चनांचं कुठे आहे, त्या तिकडे दुसरीकडेच आहे. तर हे जे काही बाकीचे धर्म आहेत की ज्यांचे पुण्यभूमी इथे नाही भारतामध्ये, ते हिंदू नाही, ते भारतीय नाही, असं सावरकरांच्या पुस्तकाच्या आधारे आपल्याला म्हणता येतं. देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतं की महाराष्ट्रातला 80% मराठा या अशा विचारसरणीचा आहे. आता 80% मराठा काय विचारसरणीचा आहे, नाही 100% मराठा मी तुम्हाला सांगते. तुम्ही कुठल्याही मराठा ग्रुपवर जाऊन बघा, त्यांची काय चर्चा चालते. तुम्ही कुठल्याही मराठा म्हणून युट्यूब चॅनल चालवणाऱ्या लोकांचं बघा, ते असं म्हणतात की तुम्ही मराठी असून कमळीचे आशिक जर बनत असाल तर तुम्ही 12 बापाचे आहात, असे काही मराठा तरुण म्हणायला लागले. त्यांचे नारे फेमस व्हायला लागलेले आहात. म्हणजे जे मराठे बीजेपीकडे जातात ते मराठे नाहीच. म्हणजे थोडक्यात भाजपच्या बाजूने जाणारे हे मराठे नाही, हेच इथं लक्षात येते. याशिवाय हे जे भाजप म्हणतात ना की हे हिंदुत्ववादी आहेत मराठे, तर हे भाजपवाले, हे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चुकीचे बोललेले आहेत. मराठे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना खरोखर मानणारे जे लोक आहेत ते शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला मानणारे आहेत. आणि शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व म्हणजे हिंदुइझम म्हणजे भगवा. शिवाजी महाराज यांचा भगवा हा कुणाच्याही विरोधात नव्हता, कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता, तो चुकीच्या गोष्टीच्या विरोधात होता. शिवाजी महाराज यांचा भगवा हा मुसलमान विरोधी जर असता तर शिवाजी महाराजांनी आपला अंगरक्षक म्हणून सिद्धी जोहर याला नेमलं नसतं. शाहिस्ते खानाची बोट जेव्हा कापली तेव्हा शिवाजी महाराज यांना कोणी वाचवलं, सिद्धी जोहरने. आणि यांचा कृष्ण भास्कर कुलकर्णी हा शिवाजी महाराजांवर वार करत होता, अनाजी पंताचा वारस. म्हणजे सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना वाचवलं. जर शिवाजी महाराजांचा भगवा हा मुस्लिम विरोधी असता तर सिद्धी जोहरला अंगरक्षक का केलं असतं? जर शिवाजी महाराज यांचा भगवा जर मुस्लिम विरोधी असता तर आपल्या आरमाराचा प्रमुख मुसलमान का केला असता? आपल्या सैन्यामध्ये मुस्लिम कशाला घेतले असते शिवाजी महाराजांनी? तर शिवाजी महाराज यांचा भगवा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता, तर ते फक्त आणि फक्त अन्याय करणे, चुकीचे वागणे, बलात्कारी अशा सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच्या विरोधात होता. आणि त्यामुळे हे जे अनाजी पंत म्हणते मी, काय देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ना की मराठे हे हिंदुत्ववादी आहेत, बिलकुल नाही. असं लेबल तुम्ही लावू नका. सगळ्या मराठ्यांना प्रतिगामी व्हायचं नाही आहे. आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही जर खरोखर मराठी असाल तर या भाजपच्या हिंदुत्वाच्या मागे लागू नका. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. वसुधैव कुटुंबकमची गोष्ट करणारं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. आणि भाजपचं हिंदुत्व मुसलमानांना विरोध करा, बौद्धांना विरोध करा, मेहतरांना विरोध करा, भंग्यांना विरोध करा. शिवाजी महाराजांचा जवळचा खास होता मदारी मेहतर,
मदारी मेहतरनी आग्र्यावरून सुटकेच्या वेळेला स्वतः शिवाजी बनला आणि शिवाजी महाराजांना सुटायला मदत केली. त्या ठिकाणी शिवाजी बनून तो झोपून राहिला. स्वतःचा प्राण तिथे लावला त्यांनी, शिवाजी महाराजाला सोडवलं. मेहतर होता तो, मेहतर. शिवाजी महाराजांचं जर का हिंदुत्व हे यांच्यासारखं जर घाणेरडं असतं ना, वर्णवर्चस्ववादी, तर मेहतराला त्यांनी जवळ नसतं केलं. पण शिवाजी महाराज मेहतर भंगी सगळ्या समाजाला घेऊन चालणारे होते. आणि यांनी काय केलं मेहतरांना, तर मेहतरांच्या कमरेला गाडगे बांधले, कमरेला झाडू बांधले आणि त्यांना तुमची घाण साफ करायला लावली या पेशव्यांनी. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे खूप वेगळं हिंदुत्व होतं. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, या हिंदुत्वाच्या कन्सेप्टवर जे जे मराठी असतील त्यांनी चालायला पाहिजे आणि तरच तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे वंशज असं मी म्हणते. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे बहुजनवादी होतं. या राज्यामध्ये जी बहुजन रयत आहे, म्हणजे सगळ्या जातीतले मराठे, मांग, माळी, मेहतर, मुसलमान, सगळे सगळे ब्राह्मण, हे सगळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये. शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता. शिवाजी महाराजांचा फक्त जे चुकीचं करणारे ब्राह्मण आहेत त्यांना विरोध होता. चुकीचं करणारे मुस्लिम असतील तर त्यांना विरोध होता. त्यावेळेची प्रणालीच तशी होती, व्यवस्थाच तशी होती. शिवाजी महाराजांनी जसं मुस्लिमांच्या विरोधामध्ये लढले, शिवाजी महाराज तसंच आपल्या स्वतःच्या चुलत भावांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत, स्वतःच्या सावत्र भावांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत, मराठ्यांच्याच विरोधामध्ये शिवाजी महाराज सुद्धा लढलेले आहेत. पण त्या लढाया हे अनाजी पंत तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे हे जे म्हणतायत ना देवेंद्र फडणवीस, हे कुठल्याही मराठ्याला पटलेले नाही आहे. तुम्ही अनेक मराठा तरुणांचे प्रोफाईल जाऊन बघा. ते म्हणतात की आम्ही भाजपच्या बाजूने कधीच जाऊ शकत नाही, कारण की भाजप हे हिंदुत्व जे काही सांगतायत ते फक्त आणि फक्त एका पर्टिक्युलर वरच्या जातीचा फायदा करणारं हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व आमचं नाही. त्यामुळे हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्व वेगळं आहे आणि फडणवीस जे सांगतात ते हिंदुत्व सावरकरांचं हिंदुत्व आहे आणि सावरकरांचं हिंदुत्व मराठ्यांना मान्य नाही. मराठ्यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचंच हिंदुत्व मान्य आहे. आणि मला खरोखर तळमळीने हे सांगायचंय की आपल्याला शिवाजी महाराज यांची लिगसी, यांचे विचार पुढे पोहोचवायचे असतील, आणि खरंच सांगते आज आपल्याला शिवाजी महाराजांच्याच विचाराने चालणारे राज्यकर्ते हवे आहेत. आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी पडल्याच्या नंतर अजूनही फडणवीसांनी माफी मागितलेली नाही. अजूनही 2-2.5 महिने झालेले आहेत, माफी मागितलेली नाहीये. शिंदेनी माफी मागितली, मोदींनी माफी मागितली, परंतु फडणवीस अनाजी पंतांनी माफी मागितली आहे का? मागितलेली नाही. त्यामुळे ही जी यांची विचारसरणी आहे ना, ही विचारसरणी या महाराष्ट्रासाठी घातक आहे. यंदाच्या निवडणुकीला आपल्याला या घातक विचारसरणीवाल्यांना निवडून द्यायचं नाहीये, इतकंच फक्त लक्षात ठेवा. आणि यंदाच्या निवडणुकीला आपल्याला सत्ता बदल करायचा आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला महाराष्ट्रात ही निवडणूक जी आहे ती इतिहास घडवणारी असणार आहे, इतिहास बदलणारी निवडणूक असणार आहे. सॉरी. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने हा इतिहास घडवण्यासाठी यंदाच्या निवडणुकीला या भाजपवाल्यांना पाडायचा आहे. आय एम व्हेरी सॉरी, आवाज बसलाय. आज इथेच थांबते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त मेहतरांपर्यंत पोहोचवा, मुस्लिम समुदाय सगळ्या ब्राह्मणांपर्यंत पोहोचवा, सगळ्या जातीतल्या लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक जातीतला जो जो विवेकाने विचार करणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती या हिंदुत्वाला जाणते. आपलं हिंदुत्व जर तुम्हाला टिकवायचं असेल, खरं हिंदुत्व हे स्पिरिच्युअलिटी मध्ये आहे, ध्यान, प्रार्थना. कोणीतरी शत्रू म्हणजे हिंदुत्व नाही. आज काय झालं तर मुस्लिमांना विरोध करणे म्हणजे हिंदुत्व. अरे नाही, त्याचा काहीच संबंध नाही. हिंदुत्व म्हणजे माझ्या धर्माने जे काही दिलेलं आहे त्याचं मी आचरण करतो, प्रार्थना करतो, रोज देवाची पूजा करतो, सूर्याचा नमस्कार करतो आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतो. आणि जो जो चुकीचा असेल त्याच्या विरोधात मी उभा राहतो. यालाच खरं हिंदुत्व म्हणतात. आज आपल्या